नमस्कार. आपली आवडती मालिका लक्ष्मीच्या पावलांनी. तर आजच्या एपिसोडमध्ये असं दाखवणार आहेत, आज आहे 19 मार्च आणि आजच्या एपिसोडमध्ये दाखवणार आहेत की अद्वैतला सरोज म्हणते, थांब जरा अद्वैत, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि अद्वैत म्हणतो, हा बोल नाही. तर आई म्हणते की उद्या होळी आहे आणि होळीला आपल्याकडे होळीधनची पूजा होते, तुला माहीतच आहे. तर तो म्हणतो, हो आई, तर काय तुला बोलायचं होतं? तर त्यासाठी मला एकच सांगायचं आहे की आपल्याकडे होळीधन म्हटल्यावरती आपल्याकडे त्याआधी पूजा होणार आणि त्याआधी पूजा होणार, तर त्यासाठी ही पूजा घरातल्या सुनेनेच करायची असते. तर घरातल्या सुनेने करायची असते, तर त्याआधी तू एक विचार कर की तुम्ही दोघांमध्ये तर तुमच्या साम्य नाहीच आहे, पण तुम्ही आज जे झालं, आजचं जे प्रकरण झालं, मला शॉक लागला. यावरून तर आपल्याला कळतच आहे की ती मुलगी कशी आहे आणि तुझं तिच्यावर प्रेम आहे का, हेही तेवढंच महत्वाचं आहे. मग जर या गोष्टीच नसतील तर तू तिला मनापासून बायको मानतोस का, हे पण त्यामध्ये आहे. तर हे जर नसेल तर आपण फसवायचंच कशाला? तर अद्वैत म्हणतो, बरोबर आहे आई तुझं, तर मी तसं होऊ देणार नाही. आणि आतापर्यंत असं झालेलं आहे की गेल्या वेळेस सुद्धा तुला आणि कलाला आबांनी पूजेसाठी बसवलं होतं, तर यावेळेत तसं तू होऊ देऊ नकोस. आणि माझी अजिबात इच्छा नाहीये. तर पूजा करायची असेल तर तिला अगोदर मळवट भरावा लागणार. तर मोठी सून असल्यामुळे आबा तिलाच म्हणणार आहेत की मळवट भर म्हणून, तर तू तिला आधीच सांगून ठेव की तसं काही करू नको. तर तो म्हणतो, हा बरोबर आहे आई तुझं, मी आता आबांचा विचार करणार नाही आणि मी स्वतःला आणि देवालाही फसवणार नाही, त्यामुळे तू चिंता नको करूस, मी तिच्याशी बोलून घेतो. आणि यानंतर आता इकडे पाहतास तर काय, संगीताला स्वप्न पडतं की आपली काजल गोळ्या खाऊन मेलेली आहे, तिने सुसाईड केलेला आहे. आणि हे फक्त स्वप्नच असतं. आणि ती जाऊन बघते तर काय, आपली बाई तर झोपलेली आहे आणि तिला खूप वाईट वाटतं आणि ती चिंतेत पडते. तर ती नवऱ्याला म्हणते की मला असं वाईट स्वप्न पडलं की आपल्या काजलने गोळ्या खाऊन जीव दिलेला आहे आणि मला त्या गोष्टीचं वाईट वाटते, कारण की ना ती आज खूप रडत होती आणि खूप दुःखी आहे. मला माहित नाही का, आणि तिच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला आधीच माहित आहे. तर असं नको व्हायला की मी माझ्या काजलला गमवून बसेल आणि माझ्या काजलचं काहीतरी होईल आणि ती काहीतरी पोरगी करून गेल, आणि त्यामुळे मला खूप तिची चिंता वाटते. तर नवरा म्हणतो की तुझ्यासारखीच आहे तुझी काजल, अशी खचून जाणारी नाहीये, ती खूप बिनधास्त आहे आणि त्यामुळे तू तिची चिंता करू नको. आता इकडे ना कला हा विचार करत असते की मी ते बटन गिझरचं चालू ठेवलं नव्हतं, मी आठवणीने बंद केलं होतं आणि ते बटन कसं काय चालू झालं. आणि हे तिला नक्कीच आठवत असतं की मी गिझरचं बटन बंद केलेलं आहे. ती डोळे मिटून आठवतचा प्रयत्न करते तर तिला आठवतं की मी गिझरचं बटन बंद केलं होतं आणि हे शक्यच नाहीये. आता हे बोलण्याचा ती अद्वैत सोबत प्रयत्न करते आणि अद्वैत मात्र तिला झिडकारून लावत असतो की काय ग, तुझं प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी झाली पाहिजे आणि तुझ्या मनासारखी नाही ना झाली तर तू ना त्या गोष्टीचा रागराग करतेस आणि हेच तू माझ्या आईसोबत सुद्धा केलंस, हे मला आज दिसलेलं आहे. त्यामुळे तू मला ना या सगळ्या गोष्टी सांगूच नकोस, कधीतरी स्वतःची चूक मान्य करायला शिक. काय चाललंय तुझं कला? चांदेकर, जर मी ते बटन चालू ठेवलं असतं ना तर ज्यावेळेस आईला शॉक लागला त्यावेळेस मी ते बटन बंद करायला गेली नसती, काठीने ते बटन बंद केलं नसतं आणि आईला आपण बाथरूम मधून बेडरूम पर्यंत आणायला मी आली नसती, जर माझं तसं मत असतं तर. तू जरा विचार कर ना, मी असं करेनच कशाला? तर तो म्हणतो, तू गप्प बस ग, तुला कधीही ना तू इगोस्टिक आहेस, कारण ना तुझं कसं आहे, इगो दुखावला गेला ना की तुला ना काही सुचत नाही आणि तुझा जोपर्यंत इगो शांत होत नाही ना तोपर्यंत तू समोरच्या माणसाला सोडत नाहीस आणि तेच केलंयस तू माझ्या आईसोबत, समजलं ना? आणि सारखं सारखं मला सांगायचा प्रयत्न करूही नकोस की मी हे केलेलं नाहीये, जरा तरी स्वतःची चूक ना स्वतः कबूल करायला शिक, असं बोलतो. आणि याचमुळे ना मागच्या वेळेस सुद्धा तू मागच्या वेळेस ना माझ्या आईला धक्का दिला होतास आणि त्यावेळेस सुद्धा तुला घरातून बाहेर काढलं होतंस. तुला माहिती आहे ना मी माझ्या आईच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे, तरी सुद्धा ती चूक तू पुन्हा केलीस. ही चूक सुद्धा तुझी भिन्नतेमध्येच मोडते आणि ते मी लिहून ठेवणार आहे. एक तर स्वतःच्या चुका मान्य न करणे, प्रचंड वेंधळेपणा करणे आणि दुसऱ्याला शून्य अक्कल असल्यासारखे समजणे, या 3 चुका तू केलेल्या आहेस, कळालं ना? आणि यानंतर तुला एकच सांगतो की उद्या मळवट भरायचा आहे आणि आपल्याला पूजेला बसावं लागेल, असं आबा म्हणतीलच. पण मला जोपर्यंत आपल्यातली क्लॅरिटी येत नाहीये तोपर्यंत मला तुझ्यासोबत पूजेला बसायचं नाहीये आणि अशी कोणतीही गोष्ट करायची नाहीये ज्यामुळे प्रॉब्लेम वाढतील.
त्यामुळे तू मळवट भरून घेऊ नकोस, तुला लास्ट सांगतोय. आणि असं बोलून तो झोपायला जातो. पण कला मात्र खूप नर्वस होते आणि विचारच करत राहते बिचारी की आता काय करायचं म्हणून. आणि ती विचार करते की तू म्हणत असशील आणि तू आपलं नातं असंच सोडून देत असशील, तुला कळत नाहीये तू काय करतोयस, पण मी मळवट उद्या भरणार आहेच आणि आपल्या नात्याला मी असंच तुटू देणार नाही असा विचार करते आणि तीही झोपी जाते. तोपर्यंत इकडे पाहूया आता सोहमचं काय चाललेलं आहे. सगळे डायनिंग टेबलवरती नाश्त्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा सोहमला आठवत असतं की आपल्याला त्याने तिच्या मैत्रिणीने प्रपोज केलेला आहे आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. आणि तेवढ्यात कलाला सुद्धा आठवतं की अद्वैत मला म्हटलेलं आहे की जोपर्यंत आपल्यातले प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आपण पूजा अर्चा करायचं नाही. आबा तेवढ्यातच तिकडून येतात आणि म्हणतात सुप्रभात, काय कला काय म्हणतेस, आणि सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा वगैरे देतात आणि म्हणतात की आज सगळ्यांनी ना होळी सोबत तुमचे काही वाईट गोष्टी असतील त्या जाळून टाकायच्या आहेत. आणि असं म्हणत ते तिला म्हणतात मग आज तुझा बेत आहे की नाही पुरणपोळीचा, आणि तुला माहितच आहे आपल्या अद्वैतला सुद्धा पुरणपोळी आवडते, तर करणार आहे की नाही. तर कला हो आबा, पुरण आम्ही करून ठेवलेला आहे आणि संध्याकाळी आपण पुरणपोळ्या सुद्धा करणार आहोत. तर आता कला आणि रजनीताई वगैरे ना किचन मध्ये असतात आणि पुरणपोळीचा बेत करतच असतात. तोपर्यंत तिकडे नैना येते आणि ती पाहते तर काय पुरण, आणि पुरणला पाहताना तिला चव सुटते आणि ती म्हणते आता ह्या पुरणचा एवढा छान वास येतोय, असं करून ती वाटीमध्ये घेते आणि उष्टवते. त्यानंतर कला ते पाहताच म्हणते की अगं नैनाताई, असं का करतेस तू, का खातेस पुरण, अजून पूजा झालेली नाही आणि असं नैवेद्याचा पुरण खायचं नसतो हे तुला माहिती नाही का, दरवेळेस आपली आई करते. आता ती म्हणते मला हे काही सांगू नकोस आणि मला नाही या सगळ्या गोष्टी ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नाही आणि मला या सगळ्या गोष्टींवरती तर अजिबात विश्वास नाही आणि मला ना कोणी शिकवायचा प्रयत्नही करायचा नाही. तर तोपर्यंत आबा तिकडे येतात आणि आबा म्हणतात हे काय चाललेलं आहे, अगं तुला विश्वास नाहीये, निस्वार्थीपणे तू कधी करतच नाही आणि दुसऱ्यांचा विचार हा तू कधी केलेलाच नाही, भक्तिभाव हा तुझ्यात आहेच नाही. सो कला तुम्ही तुमचं काम करा, आवरा तुमचं. तर नैना ती म्हणते ही कला मुद्दाम मला सगळ्यांसमोर चुकीचं ठरवते. आता कला मात्र मंदिरामध्ये जाऊन देवी समोर हात जोडून बसलेली असते आणि देवीला विचारते. आता ती तिथे म्हणते की अंबाबाई, तुला सगळं मनातलं माहितीये, तू सगळं पाहिलेस की जे आमच्या दोघांमध्ये झालेलं आहे. तर चांदेकरचं चुकत आहे की त्याने त्याच्या मनातला दिवा मंद केलेला आहे आणि तो मी शांत होऊ देणार नाहीये आणि त्यामुळे तुझा मला सपोर्ट हवा आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुला माहीतच आहे, मी कुठेही मनमानी करत नाहीये. चांदेकरला असं वाटतं की मी मनमानी करते, पण तसं नाहीये. तुला देवी माहीतच आहे की मी सगळं आमच्या संसारासाठी करते आणि मार्ग निस्वार्थी आहे. त्यामुळे तू मला सांगायचं आहे की मी हे जे करते ते बरोबर आहे की नाही, त्यासाठी तुझी मला मदत हवी. आणि असंच म्हणते तोपर्यंत अंबाबाईच्या समोर जे फूल असतं ते खाली पडतं आणि ती दर्शन घेते. अंबाबाईचं खुश होते आणि दर्शन घेते. आता होळीची इथे तयारी चालू असते आणि कला छान रांगोळी काढते आणि रजनी म्हणते तू तुझ्या नावाप्रमाणेच आहेस, बघ किती सुंदर रांगोळी काढलीस. आणि तेवढ्यात सोहम आणि आबा सुद्धा तिथे येतात आणि म्हणतात कला, अगं तुझ्या मनामध्ये ना जी भीती आहे ना त्या भीतीची या होळीमध्ये आहुती दे आणि देवीचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागं आणि उद्या ज्या रंगाने तू खेळशील ना त्या रंगाने तुझं आयुष्यच बदलून जाईल बघ बरं. आणि तू तुझ्या घरच्यांना बोलवलं आहे का. तोपर्यंत कला म्हणते हो बोलवलं आहे, येतील ते. आणि सोहमला कळतं की आता काजल पण येणार आहे का, म्हणून तो मैत्रिणीला कॉल करतो आणि म्हणतो तू येतेस का, मी लास्ट टाइम तुला सांगतोय म्हणून त्यामुळे मला सॉरी, पण तू येतेस का. तर तो हो बोलतो आणि तिथेच ना अद्वैत जातो आणि म्हणतो बंधुराया काय चाललेलं आहे, शांत शांत दिसतंय. तर तो म्हणतो काहीच नाही, आलोच मी एका मिनिटात. आणि त्यानंतर अद्वैत त्याच्या आईकडे जाऊन उभा राहतो आणि अद्वैतला सरोज मॅडम म्हणत असतात की तू तिला सांगितलं आहेस का, बघ काहीच घडलं नाही, अशी ही वावरते, तिला काही कशाचाच फरक पडत नाही. तर तो म्हणतो मी तिला सांगितलेलं आहेच, पण अजून एकदा सांगतो. कारण कसं आहे, सरोज म्हणते कसं आहे, तिला विचारलं तर ती निर्लज्जपणे म्हणणारच आहे की माझ्या लक्षात नव्हतं म्हणून. त्यामुळे तू जा आणि बोल. नाही आई, मी आत्ताच जाऊन तिला पुन्हा वॉर्न करतो, थांब मी तिला पुन्हा बोलतो, त्यामुळे तिच्या लक्षात राहीलच. आता अद्वैत तिच्या जवळ जातो आणि म्हणतो पूजेपासून लांब राहायचं. तर ती म्हणते की माहितीये मला, मी नाहीच करणार आहे, पण पूजेची तयारीच करायची नाही असं नाहीये ना, पूजा होणार आहे आणि त्यासाठी मला तयारी करायला मी थांबवू शकत नाही, तेवढं तर मी करूच शकते ना आपल्या प्रथेप्रमाणे.
तर अद्वैत म्हणतो बाकी तुला काय करायचं ते कर, पण मळवट भरून घेऊ नकोस आणि हे मी तुला लास्ट वॉर्न करतो. तर कला म्हणते माहिती आहे मला. तर तो म्हणतो की तुला माहिती आहे तरी मी पुन्हा तेच सांगतोय, आबांचं सांगणं ऐकून तू मळवट भरून घेऊ नकोस, मला तुझ्यासोबत पूजेला बसायचं नाही. तर ती म्हणते माहिती आहे मला, मी नाही असं काय करणार. आणि तेवढ्यातच आपण पाहतो की यानंतरच्या उद्याच्या भागामध्ये असं दाखवणार आहेत की मळवट भरून घेऊ नको आणि या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो अद्वैत की तिच्या पायाला अडकवतो स्वतःच्या पायामध्ये आणि तिला पाडायचा प्रयत्न करतो. आणि तेव्हाच नेमकं ती आईच्या कुंकवावरती तिचं डोकं माथा टेकते आणि पडतेच त्या कुंकवावरती आणि ते पूर्ण कुंकू तिच्या डोक्याला लागतं आणि मळवट पूर्ण भरला जातो. आता यामध्ये अद्वैतने पूर्ण तयारी केलेली असते की मळवट भरलाच नाही गेला पाहिजे, पण त्याच्याच चुकीमुळे तिचा मळवट भरला जातो. अद्वैत पाहतच राहतो आणि आबा म्हणतात अंबाबाईनं सणाच्या दिवशी मळवट स्वतःच भरून घेतलाय तुझा कला, आता तू पूजा करू शकतेस. आणि यानंतर अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो आणि ती म्हणते चांदेकर तमाशा नाही झालेला, सोहळा झालेला आहे, लक्षात येतंय का तुझ्या? आता हाच एपिसोड आपण उद्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.